शयानू दरबारी, मला जायचं दूरवरी ग माहूरच्या बाजारी। यात्रा पौष पौर्णिमेला आणि मोठा उत्सव म्हणजे नवरात्र मधला 9 दिवसाचा हा मोठ्या देवी म्हणलं मला प्रसन्न हो, मला दर्शन दे, तरी पण काय देवी दर्शन दे ना। मग नंतर तो नमस्कार मित्रांनो, आज आपण पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीक या आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर ह्यासाठी आपण आलोय जे आपलं सांगलीपासून साधारण 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असणारं भिलवडी जवळचं श्री भुवनेश्वरी मंदिर या ठिकाणी। तर ह्या मंदिराची संपूर्ण माहिती, येथील आख्यायिका, त्याचबरोबर या ठिकाणचा इतिहास समजून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणचे श्री गुरव महाराज यांच्याकडे आलोय। नमस्कार महाराज। नमस्कार, मी उत्तम गुरव, राहणार भुवनेश्वरी। तिथं भुवनेश्वरीचे मंदिर जे आहे ती भुवनेश्वरी जागृत देवस्थान आहे। ते मंदिर हेमाडपंथी आहे, हेमाडपंथीच म्हणतो आम्ही। हेमाडपंथी फार जुन्यात पुरातन काळातलं। त्याच्या आसपास सगळे महादेव मंदिर, काळभैरव मंदिर, मारुती मंदिर, मातंगी मंदिर अशी बरीचशी मंदिर ही पुरातन मधलीच आहेत। श्री आई देवी जागृत देवस्थान असल्यामुळे भरपूर लोक इथे भक्त लोक येतात। दर पौर्णिमेला इथं महाप्रसाद हा चालू असतो। त्यानंतर तिथे येणारी गर्दी म्हणजे साधारण श्रावण महिन्यातले पौष आणि श्रावण पौष या मंगळवार शुक्रवारी चाललेले असते। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या इथे भुवनेश्वरीची सेवा करणे जे गुरव समाज आहेत ते सगळे गुरववाडी म्हणून, भुवनेश्वरवाडी म्हणून ऐकत आहे ते। आणि या भुवनेश्वरीच्या निद्रा अवस्थेला एक पलंग आणि गादी वापरलेली ती आमच्या भुवनेश्वरवाडीमध्ये कोणीही वापरत नाही। या देवीची यात्रा पौष पौर्णिमेला आणि मोठा उत्सव म्हणजे नवरात्र मधला 9 दिवसाचा हा मोठ्या प्रमाणात होत असते। बरेचसे भाविक येतात, लांब लांबच्या लोकांची ही कुलस्वामिनी म्हणून आहे। नमस्कार, माझे नाव जगन्नाथ विष्णू गुरव। श्री मंदिर हे पुरातन असून अंदाजे 1200-1300 वर्ष होऊन गेली। कळसावर तसा त्याचा हे आहे उल्लेख, शक्य 12 शक्यचं आहे ते मंदिर। चतुर्भुज आहे ती देवी, महिषासुमर्दिनी आहे, पार्वतीचा अवतार आहे। एका हातात खंजीर आहे, एका हातात जटा धरलेली आहे। महिषासुर मारलेले, तिच्या पायाखाली महिषासुर मारलेला आहे आत्ता पण। आणि अशी तेजस्वी मूर्ती महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही नाही, इतकी तेजस्वी मूर्ती आहे ती। तिचे नख म्हणा, पाय म्हणा, सगळे भोयास असं कुठेही बघायला मिळणार नाही, अशी असा पाषाण मूर्तीचं देव हे आहे दगड। इथं आमच्यात सेवाशिवरी टाळ इकडे ही चुकीन चालत नाही। 4 दिवस विटाळ सगळ्या घरातल्या लोकांनी आमच्या इथे पाळायला जातो। म्हणजे सेवाची अडचण जरी असली की नाही म्हणजे महिला, तर तिने देवळात 4-5 दिवस प्रवेश करायचा नाही, ते पुरातन चाललेलं आहे। मिठाचा जोगवा याग शयानू दरबारी, मला जायचं दूरवरी ग माहूरच्या बाजारी, मला जायचं दूरवरी ग माहूरच्या बाजारी। माहूरला जाईन, हळदी कुंकू घेईन, आईला मळवट भरून मी लवकर परत येईन, आईला मळवट भरून मी लवकर परत येईन। नमस्कार, माझे नाव मंगल उत्तम गुरव, मी भुवनेश्वरवाडीतली राहणार आहे। आणि जे मंदिर आमचं भुवनेश्वरीचं पुरातन आहे, हा पार्वतीचा अवतार आहे। आणि असंच एकदा कोल्हापूरच्या एक ब्राह्मणाचा मुलगा मतिमंद होता आणि त्याला सगळे लोक हिणवत होते, काही तुला येत नाही म्हणून होत होते। मग तो फिरत फिरत इकडे आला भुवनेश्वरीच्या मंदिरात आणि देवीला त्यानं साकडं घातलं की देवी मला लोक सगळे नावं ठेवतात आणि मला तू बुद्धी दे आणि तू मला प्रसन्न हो। तर ते देवी काय त्याला प्रसन्न झाले नाही। मग तोला जास्त वेळ बसला तरी मी मग देवी प्रसन्न नाही झाली, त्याला आपली जिव्हा कापली, देवीच्या चरणावर ठेवली
आणि बसला. देवी म्हणला मला प्रसन्न हो, मला दर्शन दे. तरी पण काही देवी दर्शन देणार. मग नंतर तो म्हणला तू जर नाही मला दर्शन दिलं तर माझं शिर कापून मी तुझ्या चरणी ठेवणार. मग देवीला नेता निश्चय कळला. मग ती प्रगट झाली आणि ती म्हटली बाळा पलीकडे दत्त महाराज बसल्यात, ती तुला बुद्धी देतील म्हणली, ती तू सोयीवांचं पुरवतील आणि तू तिकडे जा. मग त्या मुलगा तिकडे गेला. तिकडे गेले दत्त मंदिरात जाऊन बसल्यावर त्यांना ती बुद्धी प्राप्त झाली. जेव्हा पण आली त्याला नंतर जेव्हा पण आली हे प्रगट झाल्यावर त्याला जीव आली, बोलायला लागला परत. आणि पलीकडे दत्त महाराजांच्या गेल्यानंतर त्याला ते सगळं यायला लागलं शास्त्र वगैरे सगळं. आणि हे पुरातन मंदिर आहे, सर्वांची कुलस्वामी नाही, जागृत देवस्थान आहे. मित्रांनो, मंदिर परिसरात असणारे हे भव्य असे पुरातन शिव मंदिर. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला असणारे हे मंदिर एकदम लक्षवेधी आहे. त्याचबरोबर बाहेर असणारी ही विठ्ठल रुक्मिणीची सुबक अशी मूर्ती, त्यानंतर पुरातन हनुमान मंदिर, तसेच कालभैरव मंदिर. मंदिराच्या सुरुवातीला असणारं मातंगी मंदिर व शेजारीच असणारी ही तत्कालीन शिला आपणास या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपण थोडे वळूया या मंदिर परिसरात असणाऱ्या पुरातन विरगळीकडे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला ह्या मंदिरासमोर असणाऱ्या ठिकाणी ही विरगळ दिसते. त्यातली निम्मी विरगळ ही जमिनीखाली पुरली गेलेली आहे. आणि या विरगळीचा जो काही भाग वरती शिल्लक आपल्याला दिसतो, तर त्या भागाचं आपल्याला आता माहिती जर सांगता आली तर या ठिकाणी 2 पुरुष व 2 स्त्री आणि मध्ये एक वीर पुरुष आहे. तर ह्याची गोष्ट अशी आहे की जे शिवव्याख्याते अतुल पाटील सरांनी मला याबद्दल माहिती दिली, तर त्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या वीरानं चांगलं काम केलंय आणि यामध्ये युद्धात विजय झाल्यानंतर जे चांगल्यासाठी जे झटले, तर त्या वीराचा या ठिकाणी विजय झाल्यानंतर त्या ठिकाणी अप्सरा त्यांना न्यायला आल्या त्या वीराला. आणि अप्सरा न्यायला आल्यानंतर हा पूर्ण खालच्या पट्टीचा सारांश हा असा येतोय. आणि त्यानंतर इकडे जर वरती बघितलं आपण तर त्या आपलं जे अंतिम जे ठिकाण असते ते कैलास असते. तर या ठिकाणी हा वीर कैलासात आलाय आणि या ठिकाणी शंकराची भक्ती करताना दिसतोय. या ठिकाणी थोडं मुजलंय, या ठिकाणी चंद्र सूर्य वगैरे दिसत आहेत आपल्याला. पण त्याचा अर्थ एक असा आपण काढू शकतो किंवा असतो की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ह्या वीराची ख्याती ही अशीच टिकून राहणार, असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. आणि अशी ही विरगळ आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दत्तगुरूचे मूळ स्थान देखील दिसते. त्यानंतर ह्या मंदिरासमोरच असणारे हे पवित्र तीर्थक्षेत्र औदुंबर. तर मित्रांनो, तुम्ही आमचा हा आजचा व्हिडिओ बघितला, त्यामधून भुवनेश्वरी देवीची माहिती घेतली. कर्नाटकात देखील जमखंडी तालुक्यात असं ते भुवनेश्वरीचं एक प्रस्थ आहे मित्रांनो. तर त्याला ही समांतर इथली कथा आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीचे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आणखीन तुमच्या आसपास जर ठिकाणं कोणती असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.